नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये वेगवेगळ्या पदांची पदभरती आहे. त्याचं हे ऑफिशियल PDF आहे. काय आहे ते पाहणार आहोत. बऱ्याच जणांपर्यंत हे PDF पोहोचलेलं नाही आहे. ही भरती ऑलरेडी म्हणजे याचे ॲप्लिकेशन ऑलरेडी स्टार्टेड आहेत आणि ह्याची जे डेट आहे ती लवकरच संपणार आहे. तुमच्याकडे फक्त 5 ते 6 दिवस आहे. कोणकोणती पदे आहेत ते पाहणार आहोत. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब नक्कीच करा आणि व्हिडिओ एंडपर्यंत पहा. तर बघा, ह्याच्यामध्ये विद्यापीठ विशेष प्रकल्पग्रस्त पदभरती जाहिरात सूचना आहे ही, जे की मागेच 3 तारखेला आलेली आहे आणि याची जी अंतिम डेट आहे ती पण तुम्हाला मी पुढे सांगेन. सर्वप्रथम महत्त्वाचं याच्यामध्ये पदे कोणकोणती आहेत ते पाहूया. तर याच्यामध्ये पदनिहाय जाहिरातीस येणारी पदे जी आहेत ते तुम्ही पाहू शकता. कनिष्ठ संशोधन सहाय्यक म्हणजे त्याला ज्युनियर रिसर्च असिस्टंट म्हणतात, याची एकूण 17 पदे आहेत. वेतन श्रेणी आणि प्रत्येक प्रवर्गानुसार जागा वितरित केलेल्या आहेत त्या इथं दिलेल्या आहेत. दुसरा आहे उपआवेक्षक, ज्याला सब ओव्हरसर म्हणतात. एकूण त्याची 2 पदे आहेत आणि वेतन श्रेणी पाहू शकता. प्रत्येक प्रवर्गानुसार इथे पदे जे आहेत ते वितरित करण्यात आलेली आहेत. पुढे आहे कृषी सहाय्यक, ज्याला आपण ॲग्रिकल्चर असिस्टंट म्हणतात. त्याची एकूण 52 पदे आहेत. तसेच कृषी सहाय्यक पदवीधारक ॲग्रिकल्चर असिस्टंट म्हणतात त्याला, तर त्याची एकूण 11 पदे. तसेच वीजतंत्री म्हणजेच इलेक्ट्रिशियनची 4 पदे. तसेच ग्रंथ सहाय्यक म्हणजेच ग्रंथालय सहाय्यक म्हणजेच लायब्ररी असिस्टंट त्याची 1 पद. कनिष्ठ लिपिक ज्युनियर क्लर्कची 34 पदे. वाहन चालक म्हणजे ड्रायव्हर याची एकूण 7 पदे. ट्रॅक्टर चालक कृषी यंत्रचालकाचं तर त्याची एकूण 1 पद आहे. प्रयोगशाळा परिचर म्हणजेच लॅबोरेटरी अटेंडंट त्याची 7 पदे आहेत. प्रयोगशाळा सेवक एकूण त्याची 19 पदे आहेत आणि ग्रंथालय परिचर म्हणजेच लायब्ररी अटेंडंट त्याची एकूण 2 पदे आहेत. तसेच शिपाई सुद्धा पद आहे, त्याची एकूण 40 पदे आहेत शिपायांची. तर अशा प्रकारे पदे आहेत. आता इथे महत्त्वाचं सांगायचं म्हणजे प्रत्येक प्रवर्गानुसार पदं वितरित करण्यात आलेली आहेत. आपण हा व्हिडिओ जास्त लॉंग करायचा नाहीये. त्याच्यामुळे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल यापैकी कोणत्याही पदासाठी तर सिंपल तुम्ही कॉमेंटमध्ये विचारू शकता किंवा पर्सनली बोलायचं असेल तर इंस्टाग्रामची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर तिथं आमच्याशी कनेक्ट करू शकता. मी तुम्हाला तुमच्या प्रवर्गानुसार कास्टनुसार सांगेल की जागा किती आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचे वेळापत्रक बघा, 10/11/2025 10 तारखेला स्टार्ट झालेले आहे. लास्ट तारीख आहे 24. तर जवळपास तुमच्याकडे मोठी 7 ते 8 दिवस राहिलेले आहेत याला अर्ज करण्याचे. ऑनलाईन अर्ज स्वीकृतीचा आणि परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी हा दिलेला आहे. हे जे अर्ज आहे ते तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं करू शकता. कसं करायचे आहेत तर बघा, यांची ऑफिशियल साईट आहे www.vnmkv.ac.in. ही ऑफिशियल जे आहे ती साईट आहे. या लिंकवर जाऊन दिलेल्या सूचनाचे काटेकोरपणे पालन करून ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे. म्हणजे याशिवाय दुसरी साईट नाही आहे, याच साईटवर तुम्ही अर्ज करू शकता. जाहिरातीनुसार अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच जे आहे ते स्वीकारण्यात येणार आहेत. कोणत्याही पद्धतीने प्राप्त झालेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. म्हणजे तुम्हाला ऑनलाईन ऑफिशियल जी साईट आहे त्याच्यावर जाऊन अर्ज करायचा आहे. ऑफलाईन पद्धतीने तुम्ही ईमेल वगैरे कराल किंवा ह्यांच्या मेलवर पाठवाल, कॉल कराल तर असं होणार नाही. तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करावा लागेल. तुम्हाला अर्जाची प्रिंट काढावी लागेल आणि जे अर्ज प्रक्रिया आहे म्हणजे त्या सर्व स्टेप्स ज्या आहेत त्या पार कराव्या लागतील. उमेदवारांनी ऑनलाईन भरलेला अर्ज व शैक्षणिक कागदपत्रे या कार्यालयात पोस्टाने पाठवू नयेत, अन्यथा प्रत्यक्ष देण्यात येऊ नयेत. म्हणजे फक्त ऑनलाईन पद्धतीने जसं मी सांगितलेलं आहे. आता येथे मी तेच पदे आहेत वापस. त्या पदांमध्ये परीक्षेचं स्वरूप दिलेलं आहे. जसं कनिष्ठ संशोधन सहाय्यक आहे त्याच्यासाठी किमान तुमच्याकडे शैक्षणिक पात्रता आहे कृषी विद्यापीठातील संबंधित शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण. तसेच परीक्षेचे स्वरूप पाहू शकता. मराठीचे 20 गुण, इंग्रजी 20, सामान्य ज्ञान 20, बौद्धिक चाचणी 20, संबंधित विषय ज्ञान 120, एकूण 200 गुणांची लेखी परीक्षा. त्यात 100 प्रश्न, एकूण 100 प्रश्न असतील आणि वेळ तुम्हाला याच्यासाठी 2 तासात दिला जाईल. उपआवेक्षक याच्यासाठी SSC परीक्षा उत्तीर्ण, औद्योगिक परीक्षण संस्थेमधील संबंधित प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आणि 1 वर्षाचे NCVT व्यवसायाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे यासाठी. याच्यामध्ये मराठीसाठी 30 गुण येतील, इंग्रजी 30, सामान्य ज्ञान 30, बौद्धिक चाचणी 30 आणि संबंधित विषय ज्ञान 80 अशी 200 गुणांची लेखी परीक्षा. 100 प्रश्न असतील आणि वेळ तुम्हाला 2 तास दिला जाईल. पुढचं जे पद मी सांगितलं होतं कृषी सहाय्यक पदवीधर, त्याच्यामध्ये कृषी विद्यापीठातील कृषी, उद्यानविद्या, वनशास्त्र, कृषी तंत्रज्ञान म्हणजे त्याच्याशी जे संलग्नित ज्या पदव्या आहेत त्यापैकी कोणती पदवी तुमच्याकडे असली पाहिजे. तुम्ही एलिजिबल होताल. फॉर्म भरल्यानंतर तुमची परीक्षा घेतली जाईल जी की 100 प्रश्नाची असेल. 2 तासाच्यामध्ये पण वेळ दिला जाईल. तसेच याच्यामध्ये मराठीचे 30 गुण, इंग्रजी 30, सामान्य ज्ञान 30, बौद्धिक चाचणी 30 आणि संबंधित विषय ज्ञान जे असेल रिलेटेड जे क्वेश्चन्स असतात ते 80, एकूण 200 गुणांची परीक्षा घेतली जाईल. सर्वांसाठी हे जेवढे पद आहेत सर्वांसाठी जे
परीक्षेचं स्वरूप आहे ते सेम आहे आणि तुम्हाला वेळ पण प्रत्येकी 2-2 तास दिलेला आहे. पण जे शैक्षणिक अर्हता आहे ती वेगवेगळी आहे. जसं कृषी सहाय्यकसाठी शासन मान्य संस्था, कृषी विद्यापीठातील कृषी पदविका, कृषी तंत्र पदविका उत्तीर्ण असायला पाहिजे. वीज तंत्री म्हणजे इलेक्ट्रिशियनसाठी एस-एस-सी परीक्षा उत्तीर्ण म्हणजे 10वी पास पाहिजेत. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील वीज तंत्री प्रमाणपत्र, 1 वर्षाचे एन-सी-व्ही-टी व्यवसायाचे प्रमाणपत्र. ग्रंथालय सहाय्यकसाठी एस-एस-सी परीक्षा उत्तीर्ण, ग्रंथालय शास्त्र प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असले पाहिजेत. तसेच कनिष्ठ लिपिक कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची किमान स्थानक पदवी उत्तीर्ण पाहिजे तुम्ही. मराठी टंकलेखन म्हणजे मराठी टायपिंग 30, इंग्रजी 40 हे असलं तुमचं झालेलं पाहिजे. त्याची प्रमाणपत्र बी तुमच्याकडे असलं पाहिजे. वाहन चालकसाठी हलके वाहन, जड वाहन, जे लाईट व्हेकल वगैरे असतं, हेवी व्हेकल असतं, तर त्याचे तुम्हाला प्रमाणपत्र म्हणजे त्याचे तुम्हाला लायसन असले पाहिजे आणि 10वी परीक्षा उत्तीर्ण. वाहन चालकासाठी जे आहे ते सेम 120 गुण याच्यामध्ये दिलेले आहेत. तर 60 प्रश्न असतील, 1-1.5 तासाचा वेळ याच्यामध्ये दिला जाईल. कृषी यंत्र चालक जे आहे त्याच्यासाठी एस-एस-सी परीक्षा उत्तीर्ण, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील मेकॅनिक ट्रॅक्टर प्रमाणपत्र, तसेच विभागीय परिवहन अधिकारी यांच्याकडील ट्रॅक्टर चालवण्याचा परवाना तुमच्याकडे पाहिजे आणि एन-सी-व्ही-टीचे 1 वर्षाचे प्रमाणपत्र तुम्हाला पाहिजे. याच्यासाठी सुद्धा 60 प्रश्न, 1 तास 30 मिनिट तुम्हाला वेळ दिला जाईल. प्रयोगशाळा परिचर हे पद आहे. ह्याच्यामध्ये माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण पाहिजेत तुम्ही. तसेच याच्यामध्ये सुद्धा 100 प्रश्न, 2 तास तुम्हाला वेळ आहे. तुम्ही परीक्षेचा जे फॉर्मॅट आहे तो पाहू शकता. प्रयोगशाळा सेवक जो आहे त्याच्यामध्ये माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. याच्यामध्ये सुद्धा परीक्षा फॉर्मॅट जो आहे तो तुम्ही पाहू शकता. 2 तासाचा तुम्हाला वेळ दिला जाईल. ग्रंथालय परिचर जे आहे त्याच्यामध्ये माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण पाहिजेत. शासन मान्यताप्राप्त संस्थेकडून ग्रंथालय शास्त्र प्रमाणपत्र पाहिजे. किमान 3 महिने मुदतीचा अभ्यासक्रम तुम्हाला पूर्ण करणे याच्यात गरजेचं आहे. याच्यामध्ये सुद्धा 100 प्रश्न, 2 तासाचा वेळ, परीक्षा फॉर्मॅट पाहू शकता. आणि शेवटचं जे पद आहे शिपाई, यासाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण, 10वी पास असेल तरी चालतं. याच्यामध्ये 100 प्रश्न, 2 तासाचा वेळ तुम्हाला दिला जाईल. तर हे सर्व जे आहे डिटेल तुम्हाला माहिती पाहिजे असेल प्रत्येक पदानुसार, तुम्ही शैक्षणिक अर्हता जर पूर्ण करत असाल, तुमच्याकडे ते पदवी असेल, तुम्हाला त्या पदासाठी जर अर्ज करायचा असेल, सिंपल कॉमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता तुमचं जी पदवी आहे तुमच्याकडे त्याबद्दल, आणि सर हे पद याच्यामध्ये आम्ही फॉर्म भरू शकतो का, सिंपल एवढी कमेंट केली तरी तुम्हाला रिप्लाय जो आहे तो मिळून जाईल. बघा, ऑनलाईन वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील तुम्हाला, म्हणजे MCQ टाईप, तुम्हाला 1 लाइनर क्वेश्चन, एक प्रश्न असेल, 4 पर्याय असतील, त्यानुसार तुमची परीक्षा घेतली जाईल. किमान वय याच्यासाठी 18 पाहिजे. आणि कमाल जे असते पदवीधारक, अंशकालीन उमेदवार यांच्यासाठी 55, दिव्यांग यांच्यासाठी मॅक्झिमम 45, राखीव प्रवर्ग 43 प्लस सशस्त्र दलातील सेवेचा कालावधी अधिक 3 वर्ष वाढवून देण्यात येतील. अराखीव प्रवर्गाला मॅक्झिमम 38 वर्ष आहे आणि सशस्त्र दलातील सेवेचा कालावधी 3 वर्ष, म्हणजे मिनिमम 18 म्हणू शकता, मॅक्झिमम 38 असं म्हणू शकता. आता शुल्क काय आहे तर बघा, खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये आणि मागास प्रवर्ग किंवा आर्थिक दुर्बल घटक, ओबीसी, अनाथ यांच्यासाठी 900 रुपये आहे. माजी सैनिक किंवा दिव्यांग उमेदवार असतात, PWBD म्हणजे फिजिकल बेंचमार्क डिसॅबिलिटीज, यांना भरती प्रक्रिया शुल्कात जे आहे ते सूट देण्यात येत आहे. परीक्षा शुल्क नापरतावा म्हणजे रिफंडेबल नाहीये. परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही. तर सिंपल हे जे आहेत इथं हे दिलेलं आहे, काय म्हणता येईल, नोट्स दिलेले आहेत, नोटिफिकेशन्स दिलेले आहेत, जे सूचना वगैरे दिलेल्या आहेत, त्यानुसार तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. याच्यामध्ये खाली जे आरक्षण आहे त्याबद्दल सुद्धा दिलेलं आहे की प्रकल्पग्रस्त असाल, दिव्यांग आरक्षण कशा प्रकारे क्लेम करू शकता तुम्ही, सिंपल जे आहे कॉमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता. पण मित्रांनो, 1000 रुपये फीस आहे, बाकीच्यांसाठी 900 रुपये आहे. तुम्ही ऑनलाईन जी साईट आहे त्याच्यावरच जाऊन हा फॉर्म भरा आणि इच्छुक असाल, तुमची जी शैक्षणिक पात्रता आहे ती पूर्ण करतात का बघा. आणि ज्यावेळेस तुम्ही अर्ज वगैरे कराल त्याच्यानंतर जे हॉल तिकीट्स वगैरे येतील त्याच्याही जे नोटिफिकेशन वगैरे असतील त्याबद्दल तुम्हाला सांगितले जाईल. मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये विचारायला विसरू नका. आमच्याशी इंस्टाग्रामवर कनेक्ट करा, लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे. सो थँक्स फॉर वॉचिंग.